राज्यभरातील शेतकरी ज्याची प्रतीक्षा करत होते ते म्हणजे पीएम किसानची नवीन नोंदणी. आता ती प्रतीक्षा त्यांची संपलेली आहे. एक आनंदाचा आणि दिलासादायक अपडेट असा आहे, की नवीन रजिस्ट्रेशन सुरू आहेत. मग या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, की नवीन रजिस्ट्रेशन कोणाचे सुरू आहेत? खरेदी विक्री केली असेल, वारसा हक्कानं आला असेल, कोणत्या कॅटेगरीच्या शेतकऱ्यांची नवीन नोंदणी मंजूर करून घेण्यात येणार आहे. त्यासोबतच कागदपत्राच्या नियमावलीमध्ये काय बदल झालेला आहे. 200 केबीमध्ये जे फाईल अपलोड करायचे आहेत, ते कोणकोणते कागदपत्र असणार आहेत त्याची सखोल चर्चा करणार आहोत. त्यासोबतच तुम्हाला तुमची जी कागदपत्र काढायची आहेत, तर ते कुठल्या ठिकाणी जाऊन कोणकोणते कागदपत्र लागणार आहेत, ते कोणत्या वेबसाईट्सवरनं तुम्ही घरी बसल्या काढू शकतात, त्याचीही सखोल चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या त्या शेतकरी मित्रापर्यंत हा व्हिडिओ जाऊ द्या, ज्याला कुणाला पीएम किसानची नवीन नोंदणी करायची आहे. त्याला समजून जाईल, की तो पात्र आहे आणि असेल, तर तो कशाप्रकारे नोंदणी करू शकतो, त्यासाठी लागणारी काय-काय कागदपत्र आहेत. चला तर मग माहितीला सुरुवात करूया. मित्रो, पीएम किसानची नवीन नोंदणी जर सुरू झालेली असेल, तर ती केवळ त्याच शेतकऱ्यांसाठी आहे, ज्यांचे की वडील लाभार्थी होते आणि ते आता हयात नाहीयेत. म्हणजे जे लाभार्थी 2019 ला नोंदणी केल्यानंतर जे लाभ घेत होते मागच्या 2-4 वर्षापासून आणि ते हयात नाहीयेत आणि त्याच्यानंतर त्यांच्या वारसा हक्काने ज्यांच्या कुणाच्या नावावरती जमिनी झाली असेल, एकापेक्षा जास्त लोकांच्या जरी नावावर जमीन असेल, तरीही त्या सर्व लोकांना आता नवीन नोंदणी करून घेऊन त्यांची नोंदणी मंजूर करून घेण्याची मुभाही देण्यात आलेली आहे. तर त्यासाठी दुसरं कोणतेही कारणानं जर का समजा तुमची खरेदी विक्री झाली असेल किंवा तुम्ही पूर्वी ज्याच्याकडनं खरेदी केलेली आहे, तो लाभार्थी असेल, तरीही तुम्हाला यामध्ये लाभ देता येणार नाहीये. केवळ आणि केवळ वारसा हक्कानं वडील किंवा आई किंवा जे तुमचे गार्डियन किंवा तुमचे पालकत्व ज्यांच्याकडे होतं, ते लाभार्थी होते आणि त्यांच्यानंतर तुमच्याकडे वारसानं जमीन आली आहे. एका लाभार्थ्याकडनं तिघा जणांमध्ये जरी जमीन विभाजन झालेलं असेल, तिघही वारसदार असतील, तर तिघांचाही अर्ज मंजूर होईल. केवळ आणि केवळ अशाच कंडिशनमध्ये तुम्हाला अर्ज करता येतो. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यासाठी लागणारे कागदपत्र. तर सगळ्यात प्रथम तुम्हाला तुमचं आधार कार्ड, पती-पत्नीचं आधार कार्ड असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुमच्या आधारला मोबाईल लिंक असणं गरजेचं आहे, जो कोणी अर्जदार असेल त्याच्या. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचं रेशन कार्ड, ऑनलाईनचं रेशन कार्ड असणं गरजेचं आहे. त्याच्यावरती 16 अंकी नंबर असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला चौथा कागद म्हणजे तुमचं 7-12 आणि 8 जमिनीचा 8चा उतारा आणि 7-12चा उतारा असणं गरजेचं आहे. 6वा महत्त्वाचा कागद म्हणजे तुम्हाला तुमचा फेरफार असणं गरजेचं आहे. फेरफार कशासाठी? तर ज्या कागदावरती तुमचं नावावर जमीन झालेली आहे, कुणाकडनं कुणाकडपर्यंत हस्तांतर झालंय, त्याचं कारण काय आहे? कोणत्या तारखेला ते नोंदणी तुमच्या नावावर झाली आहे? याचा सगळा लेखाजोखा फेरफारवर असणार आहे. त्यामुळे फेरफार असणं गरजेचं आहे. आता ह्या सगळ्या कागदांना एकत्रित करून तुम्ही घरी बसल्याही करू शकता किंवा सीएससी केंद्रावरती जाऊन तुम्ही नवीन नोंदणी करू शकता. आता नवीन नोंदणी करताना तुम्हाला काय-काय अडचणी येऊ शकतात. तर सर्वप्रथम तुम्ही जो काही मोबाईल नंबर वापरताय, तो मोबाईल नंबर दुसऱ्याचा पहिलं वापरलेला नसावा. म्हणजे वडिलांसाठी जर तोच वापरला असेल, तुम्ही तेच वापरताय, तर तो नंबर घेता येणार नाहीये. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या आधारला मोबाईल नंबर संलग्न असणं गरजेचं आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्याकडे डिजिटल प्रतीतला 7-12 आणि 8चा उतारा असणं गरजेचं आहे. जो कोणी भूलेखवरचा 7-12 चालणार नाही. डिजिटल 7-12 साइन असलेला चालेल. ही फेरफारही त्याच्यातलाच असलेला गरजेचा आहे. आता अडचणी कधी येतात, की या सगळ्या कागदपत्रांची जी आहे 7-12-8 फेरफार, आधार कार्ड, पती-पत्नीचं यांची साईज खूप मोठी होते. तर ती साईज कमी करण्यासाठी एक वेबसाईट मी सांगतो Zone11. या सगळ्या कागदांना तुम्ही एका पी-डी-एफमध्ये स्कॅन करा आणि जी काही त्याची साईज झाली असेल 400-500 केबी, तर Zone11 वरती जाऊन तुम्ही कॉम्प्रेस पी-डी-एफ करू शकता आणि यशस्वीरित्या तुम्हाला पाहिजे तितक्या डी-पी-आयमध्ये तुम्ही म्हणजे कॉम्प्रेस करून तुम्हाला पाहिजे तितके साईजमध्ये, केबीमध्ये तुम्ही ती फाईल कॉम्प्रेस करून अपलोड करू शकता. तर ही होती माहिती कोणकोणते शेतकरी पात्र आहेत, ज्यांचे वडील लाभार्थी होते, परंतु मयत आहेत आणि वारसा हक्काने तुमच्याकडे जमीन आली आहे. आणि कागदपत्राचं मी सांगितलेलं आहे तुम्हाला लागणार आहे 7-12 वडिलांचं मृत्यू प्रमाणपत्र, त्याच्यानंतर आधार कार्ड, पती-पत्नीचं रेशन कार्ड, फेरफार नंबर, ई-फेरफार, नक्कल या सगळ्या कागदाचा माहिती घेऊन तुम्ही तुमचा नवीन अर्ज करू शकता. आता तो अर्ज कसा करायचा आहे स्टेप बाय स्टेप मी व्हिडिओ बनवलेला आहे. ते लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, ती तुम्ही पाहून तुमच्या घरी बसल्या किंवा सीएससी केंद्रावरती जाऊन अर्ज नवीन नोंदणी करू शकता. आता ही नवीन नोंदणी केल्यानंतर तुम्हाला परत एकदा केवायसी करणं गरजेचं आहे. आता फार्मर आयडीचं नोंदणी नुसतं एका टप्प्यात नसून 2 टप्प्यावरती आहे. ऑनलाईन प्रणालीमध्ये तुम्ही नोंदणी केली, की तुम्हाला परत एकदा केवायसी करणं गरजेचं आहे. तर त्यासाठी 2 प्रकार दिलेत. पीएम किसानची ॲप आहे, त्यामार्फतही तुम्ही करू शकता किंवा सीएससी केंद्रावरती जाऊन बायोमेट्रिक थंबनं तुम्ही केवायसी करू शकता. जर तुम्ही केवायसी केली तरच तुमचा अर्ज मंजूर होणार आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींची काळजी तुम्ही घ्यालच आणि आशा करतो, की ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. पीएम किसानच्या नोंदणीमध्ये जर काही अडचणी येत असतील, तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. ते मी सोडवण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद.